नमस्कार सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. ज्या उच्च विद्या विभूषित मुलांना मुलींना ज्यांचे कर्तव्य आहे, त्यांना लवकरच विवाह बंधनात अडकायचे आहे, गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा आहे, पण त्यांना मनासारखे योग येत नाही, स्थळ मिळत नाही, जुळत नाही किंवा अपेक्षांना त्यांना कळत नाही की आपण नेमके कशा प्रकारे आपला जोडीदार निवडावा, अथवा अनेक प्रयत्न करूनही त्यांना यश येत नाहीये. त्या सर्वांसाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या मुला-मुलींनी जे उच्च विद्या विभूषित आहे, ज्यांनी ज्या परदेशामध्ये नोकरीला आहेत, देशामध्येही आहेत, खाजगी ठिकाणी मोठ्या पदावर आहेत, त्या सर्वांसाठी मी आज एक आध्यात्मिक उपासना सांगतो आहे की त्यांनी आपापल्या परीने आपण जिथं राहतोय तिथे ती करायची आहे. विवाह म्हणजे मंगल कार्य, मंगल कार्याची देवता म्हणजे गणपती. पहिले तर प्रथम आपल्याला गणेशाची उपासना केली पाहिजे. गणेशाची उपासना कशा पद्धतीने करावी? 21 दिवसाचा एक प्रयोग आहे. त्या प्रयोगामध्ये गणपतीची जी उपासना आहे ती विनायकी चतुर्थीपासून सुरू करावी. या दिवशी दिवसाला तृतीया आणि संध्याकाळी चतुर्थी आहे, अशा दिवसापासून ती सुरुवात करावी. सकाळीच गणपतीचे पूजन करावे. गणपतीचे पूजन करताना शमीच्या झाडाची 108 पानं, दुर्वा 108 आणि त्यानंतर लाल कण्हेर फूल 108 मिळाल्यास उत्तम, निदान 11 तरी फुलं त्यांनी गणपतीला वाहावी. आणि गणपतीचा जो बीज मंत्र आहे ओम गम नमः, या मंत्राचा त्यांनी 11 माळा जप करावा. या मंत्राने त्यांना त्यांच्या अपेक्षित स्थळाचा लाभ होईल, त्यांना योग्य निवड करता येईल आणि या त्यांच्या प्रोसेसमध्ये ज्या त्यांना अडचणी जात असतील त्या अडचणी त्यांच्या दूर होतील. यामध्ये दुसरी एक उपासना अशी आहे, गणपतीची उपासना आहे दुसरी, कुलस्वामिनीची उपासना आहे. प्रत्येक व्यक्तीने जो विवाह इच्छुक आहे पण योग येत नाही आहे, त्यांनी कुलस्वामिनीची उपासना करताना एक सरळ त्रिकोण आणि त्याच्यावरच एक उलटा त्रिकोण काढायचा आहे. ते स्टार सारखी दिसायला